खरं तर ऑब्जेक्शन घेतलं होतं असं कळतं लाडक्या बहिणीसाठी एवढा पैसा वेगळा काढण्याचा. निवडणुकीला दृष्टिकोनात ठेवून जर लाडकी बहीण योजना बघितली तर ती यशस्वी होताना दिसते. पण निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या आर्थिक गणितासाठी ही योजना कितपत योग्य आहे? सरिताताई, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यंदा सादर करत असताना 6.5 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षी 10% वाढ होते. म्हणजे पुढच्या वेळेचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा असेल. पगार, सॅलरी आणि पेन्शन ह्या सगळ्याचा मी चुकून सॅलरी आणि पगार डबल म्हणलो. पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज हे देण्याच्या करता मला 3-3.5 लाख म्हणजे सरकारला आपल्या 3-3.5 लाख कोटी रुपये लागतात. बाकीचे पैसे आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तिथं लाभ देण्याच्या करता, त्या योजना राबवण्याच्या करता एक समाधानाने प्रत्येकाला आपलं आपलं काम करता यावं, त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आपल्याला भागवता याव्यात, ह्याच्यातनं आम्ही तो खर्च करत असतो आणि त्या पद्धतीनं आपलं राज्य सक्षम आहे. मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला. मी फार जबाबदारीनं सांगतोय. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य पद्धतीनं पुढं जाणार आहोत आणि त्या कुठल्याही योजना बंद कशा पडणार नाही आणि राज्याच्या विकासाला देखील निधी कसा कमी पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार आणि त्या सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांनी सर्वांनी केलेलं आहे. कुठलंही सरकार असलं तरी ज्यावेळेस एखादा आर्थिक बाबतीतला विषय येतो त्यावेळेस अर्थ विभागाला त्याची भूमिका मांडावी लागते. परंतु ते त्यांची भूमिका मांडण्याचं काम करत असताना रिसोर्सेस वाढवण्याचं काम देखील त्याच विभागाला करावं लागतं. कशातनं जसं आता वन नेशन वन टॅक्स आला, GST मधनं आज देशामध्ये जेवढा टॅक्स गोळा होतो, देशातला GSTचा टॅक्स त्याच्यातला 8% रक्कम एकट्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळते देशातल्या एकूण टॅक्सपैकी. कारण आपण देशातला एकूण 16% GST गोळा करतो. 16% पैकी 50% तिकडे जातो, 50% आपल्याला मिळतो. अजून तिथं कुठं एक्साईजचा तो आपल्याला मिळतो. असे वेगवेगळे टॅक्स, रेव्हेन्यूचा टॅक्स आपल्याला मिळतो. असे वेगवेगळे टॅक्स आपल्याला मिळतात. त्याच्यातून गरीब वर्गाला त्रास होणार नाही आणि ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडनं थोडं बहुत विकासाच्या करता कसं आपल्याला कराच्या रूपातनं काढून घेता येईल अशा प्रकारचं लोकाभिमुख कारभार करत असताना, सरकार चालवताना सरकारमध्ये असणाऱ्यांना विचार करावा लागतो. तो विचार करून आम्ही पुढे चाललेलो आहोत. दादा, लोकसभेमध्ये एक जो फटका बसला महायुतीला तो मराठा